नमस्कार. मी सातापा श्रीपती शिरवाडे, अध्यापक विद्यामंदिर मजरी कासारवाडा, शिक्षक समिती राधानगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या स्पर्धा प्रकारापैकी चिंतन या स्पर्धा प्रकारामध्ये मी सहभागी आहे. मित्रांनो, आज आपण स्वतःला प्रश्न विचारला की खरंच आपण सुखी आहोत का? तर बऱ्याच जणांच्या मनातनं खरं उत्तर बाहेर येईल, नाही. आज आपण सुखी नसण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं असेल तर दिवसेंदिवस आपल्या आयुष्यामध्ये वाढत असलेला तणाव हेच आहे. आजच्या धक्काधक्कीच्या या काळामध्ये पूर्णपणे तणावमुक्त राहणं ही जर अवघड गोष्ट आहे, पण प्रयत्नानं हा तणाव मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येईल. दुःख हे नेहमी आपल्या जवळच असतं, सुख मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी ये जा करत असतं. दुःख हे आपोआप येतं, सुख मात्र आपल्याला निवडावं लागेल. मित्रांनो, जर आपले डोळे चांगले असतील तर या जगावरती आपलं नितांत प्रेम होईल. पण खरं सांगू का, आपली जीभ गोड असेल ना तर साऱ्या जगाचं आपल्यावरती नक्कीच प्रेम होईल. रिमोट कंट्रोल हा एसी साठी खूप चांगला असतो, रिमोट कंट्रोल हा टीव्ही साठीही खूप चांगला असतो, पण रिमोट कंट्रोल आपल्या आयुष्यासाठी खूपच घातक असतो. आपल्या जगण्याचा रिमोट कंट्रोल जर आपण लोकांच्या हाती दिला ना तर लोक तुमच्या भावनांची खेळ करायला तयारच असतात. त्यासाठी आपल्या जगण्याचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात ठेवायला हवा. आनंदी राहणे ही कला आहे, ही कला आपल्यालाच आत्मसात करायला हवी. आज आपण आनंदी न राहण्याचं सर्वात महत्वाचं कारण आपण उगाच इतरांशी स्पर्धा करत राहतो, उगाच इतरांशी तुलना करत राहतो. आज आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, बऱ्यापैकी गाडी आहे, पण आम्ही समाधानी आहोत का? नक्कीच नाही. समाधानी नाही म्हणून आनंदी सुद्धा नाही. आपल्यापेक्षा जास्त पैसा इतरांच्याकडे आहे, आपल्यापेक्षा जास्त चांगली गाडी इतरांच्याकडे आहे, या विचारामध्ये आज आपण आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंदच घ्यायला विसरलो. नकारात्मकता ही आपल्या जवळच असते, ती आपसूक आपल्या आत येते, पण सकारात्मकता मात्र आपल्याला निवडावी लागते. भग्न स्वप्नाच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मानवी जीवन नक्कीच नाही, तर त्याच तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी पुढे जात दुसऱ्या स्वप्नांच्या मागे धावणं हा मानवी मनाचा खरा धर्म आहे. ही कला ज्या दिवशी आपल्याला जमेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आनंदी राहण्याची कला सुद्धा आपल्या आत येईल. आणि म्हणून नेहमी सकारात्मक राहूया आणि सकारात्मकते बरोबर स्वीकारात्मक सुद्धा राहूया. तर आणि तरच आपल्याला सुखी जीवनाची गुरुकिल्ली नक्की सापडेल. धन्यवाद.